नमस्कार मंडळी, मांडवकर फॅमिली ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। बऱ्याचदा काय होते, रात्रीचा किंवा दुपारचा भात शिल्लक राहतो आणि मग प्रश्न पडतो की या भाताचं काय करावं। रोज रोज तोच फोडणीचा भात खाऊन कंटाळा येतो ना। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त 1 वाटी शिल्लक भातापासून आणि घरातल्या मोजक्या साहित्यात 5 मिनिटात बनणारा असा चटपटीत आणि कुरकुरीत नाश्ता की घरातील सगळेच जण तुम्हाला याची रेसिपी नक्की विचारतील। चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी शिल्लक राहिलेला भात। हा भात आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि हाताने छान असा मोकळा करूया। यामध्ये आता घालूया बारीक चिरलेला कांदा। एक कांदा मध्यम आकाराचा मी इथे छान असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा। आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊ। आणि यामध्ये आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर गाजर आणि शिमला मिरची पण टाकू शकता। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि तुमच्या आवडीनुसार इथे मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 3 ते 4 मोठे चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि फक्त 2 चमचे आपल्याला यामध्ये तांदूळाचे पीठ घालून घ्यायचं आहे। तांदूळाच्या पिठामुळे हा नाश्ता एकदम क्रिस्पी बनतो। आता आपल्याला यामध्ये पाणी न टाकता आधी हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण का भातामध्ये आधीच ओलावा असतो, त्यामुळे गरज वाटली तरच अगदी 1 ते 2 चमचे आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे। तर आता हे सर्व एकत्र करून घेते। तर मला यामध्ये पाण्याची गरज वाटलेली नाही, तर मी बिना पाण्याचं जे चांगलं मिक्स करून घेतलं। आता याची आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे। तर यामधला मी एक गोळा काढून घेतलेला आहे मध्यम आकाराचा। आपल्याला असा गोल तयार करून घ्यायचा आणि याची टिक्की तयार करून घ्यायची आहे। कटलेट्स बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हा शेप द्यायचा आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे कटलेट तयार। आता इथे सर्व टिक्की मी तयार करून घेतलेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आता गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला मीडियम गॅसवरती हा पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला कमी तेलामध्ये आपण हे चांगले फ्राय करून घेणार आहोत। तर यामध्ये मी 1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे। याचे तुम्ही छोटे छोटे वडे करून तळू सुद्धा शकता किंवा आपण भजी करतो त्याप्रमाणे सुद्धा भजी तुम्ही तेलामध्ये सोडून तळू शकता। तर आज मी इथे छोटे छोटे कटलेट बनवून शॅलो फ्राय करणार आहे, जेणेकरून तेलही कमी लागेल आणि नाश्ता एकदम हेल्दी होईल। हे बघा, मध्यम आचेवर दोन्ही बाजूने आपल्याला हा नाश्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत शेकवून घ्यायचा आहे। तर आता हे सगळे कटलेट मी यामध्ये घालून घेते आणि आपल्याला एकदम मध्यम आचेवरती हे चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। काय मस्त रंग आलाय बघा, वा। तर मंडळी, तयार आहे आपला फक्त 5 मिनिटात बनणारा शिल्लक भाताचा चटपटीत असा नाश्ता। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ। नक्की करून बघा, घरातले आवडीने खातील। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मांडवकर फॅमिली व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।